पुढील व्याख्यान लक्षात येण्याकरिता प्रमात्याचा प्रकार दाखवतो. आता प्रमाता म्हणजे काय? प्रमाता आणि जीव हे एकार्थवाची शब्द आहेत हे आपण पाहिलं. तर आता प्रमातृ चैतन्याचा विचार. अंतःकरणोपहित चैतन्य, साक्षी, आत्मा किंवा कुटस्थ. आता प्रमातृ चैतन्याचा विचार करत असताना अंतःकरण उपहित चैतन्य म्हणजे अंतःकरण हे लागलेलं आहे उपाधी ज्याला, असं चैतन्य. उपहित म्हणजे उपाधीने युक्त, ठीक आहे ना. मग अंतःकरण उपहित चैतन्याचं दुसरं नाव काय आहे? कूटस्थ, साक्षी किंवा आत्मा. आता अंतःकरण विशिष्ट चैतन्य. अंतःकरण विशिष्ट चैतन्य म्हणजे अंतःकरण लागलेलं आहे विशेषण ज्याला, ते चैतन्य आहे की नाही. मग त्या चैतन्याला जर अंतःकरण उपाधी असेल तर त्याला कूटस्थ, आत्मा किंवा प्रत्येगात्मा, संवित, साक्षी अशी त्याची नाव आहे. आणि जर अंतःकरण विशेषण लागलं असेल त्या चैतन्याला तर विशेषण काय करतं? इथं चैतन्य काय झालं? विशेष्य, आणि अंतःकरण झालं विशेषण. दोन्हीने मिळून काय झालं? अंतःकरण विशिष्ट चैतन्य. त्यालाच नाव आहे प्रमाता, युव चैतन्य किंवा संसारी. त्याला संसारी. संसारी म्हणजे संसरणशील, म्हणजे जन्ममरण धर्मवान अशा प्रकारचा जो जीव प्रमाता किंवा संसारी, याला अंतःकरण विशिष्ट चैतन्याला संसारी, जीव किंवा प्रमाता असं म्हणतात. आता अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य. आता अंतःकरण विशेषण झालं की त्याला प्रमाता म्हणतात. आणि अंतःकरणाची वृत्ती, एक अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य. इथं अंतःकरणाची वृत्ती म्हणजे अंतःकरणाचा झालेला परिणाम. काय? अंतःकरण के परिणाम को वृत्ती कहे आहे, त्या वृत्ती प्रभाकरणामध्ये व्याख्या दिली. तर अंतःकरण वृत्ती हे विशेषण लागलं की त्याचं नाव बदलतं. एका चैतन्याला अंतःकरण उपाधी झाली की त्याचं नाव होतं आत्मा, कुटस्थ, साक्षी. त्यात अंतःकरण जर विशेषण झालं तर त्या चैतन्याला नाव होतं प्रमाता, जीव किंवा संसारी. आणि जर त्यात त्या चैतन्याला अंतःकरणाची वृत्ती उपाधी लागली म्हणजे आपलं अंतःकरणाची वृत्ती विशेषण झालं म्हणजे अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, तर त्या चैतन्याला नाव काय येतं? प्रमाण. त्याला नाव काय येतं? प्रमाण चैतन्य. अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, प्रमाण चैतन्य. आता घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य, प्रमेय चैतन्य. आणि जर घटादी जड पदार्थ कशाला म्हणतात? की ज्याला स्वतःचंही ज्ञान नसतं आणि दुसऱ्याचंही ज्ञान करून देऊ शकत नाही, त्याला म्हणतात जड पदार्थ. ज्याला स्वतः मी कोण आहे हे माहीत नाही आणि समोरचं काय आहे हे माहीत नाही, त्याला म्हणतात जड, आहे की नाही. मग आता घटादी पदार्थ कसे आहेत? जड आहे. घटादी दुसऱ्याचंही ज्ञान करू देत नाही आणि स्वतःचंही ज्ञान त्यांना नाही, म्हणून घटादी पदार्थ काय आहे? जड. परंतु घटादी जड पदार्थ हे जेव्हा त्या चैतन्याला विशेषण होतात, आहे की नाही. चैतन्याचं विशेषण कोण होतात? घटादी जड पदार्थ किंवा त्याला काय म्हणतात? विषय. घटादी जड विषय हे जेव्हा चैतन्याचं विशेषण होतात, घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य, त्यावेळेला त्या चैतन्याला नाव येतं विषय चैतन्य. विषय कोण आहे? घट, आहे की नाही. म्हणून आणि घट काय झालेला आहे? चैतन्याचं विशेषण, म्हणून त्याला काय म्हणतात? विषय चैतन्य किंवा प्रमेय चैतन्य. तर दुसरं नाव काय आहे? प्रमेय चैतन्य. घटादी पदार्थ प्रमेय आहे म्हणजे आपण घटाधिकांना जाणतो, म्हणजे हा प्रमाता. म्हणजे अंतःकरण विशिष्ट चैतन्य हा झाला प्रमाता. अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य हे झालं प्रमाण. आणि पदार्थ विशिष्ट चैतन्य, जड पदार्थ विशिष्ट चैतन्य हे झालं प्रमेय. एकाच चैतन्याला नावं आली, कशामुळे आली? उपाधी किंवा विशेषणाच्या भेदामुळं, बरोबर ना. घटादी जड पदार्थ विशिष्ट चैतन्य, प्रमेय चैतन्य. आणि घटादी पदार्थाकार अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, प्रमा चैतन्य. प्रमा चैतन्याचं दुसरं नाव काय आहे? प्रमिती चैतन्य. प्रमा चैतन्य किंवा प्रमिती चैतन्य. याच्यामध्ये काय होते? वृत्ती घटाच्या आकाराची होते, म्हणजे घटाकार झालेली वृत्ती किंवा जड पदार्थाच्या आकाराच्या झालेली जी वृत्ती, आणि ती वृत्ती ज्याला विशेषण लागली, म्हणजे जड पदार्थाकार झालेली वृत्ती ही ज्याला विशेषण झालेली आहे असं चैतन्य. ठीक चाललंय ना. म्हणजे याचा अर्थ काय झाला? घटादी पदार्थाकार अंतःकरण वृत्ती, बरोबर ना. घटादी पदार्थाकार, पदार्थाच्या आकाराची झालेली अंतःकरणाची वृत्ती, त्या घटाकार अंतःकरण वृत्ती विशिष्ट चैतन्य, त्याला नाव येतं प्रमा चैतन्य किंवा त्याला दुसरं नाव काय आहे?
प्रमिती चैतन्य असं नाव. हे लक्षात आलं ना. प्रमातृ चैतन्याचा विचार सांगतात. आता ह्या 5 गोष्टी लक्षात आल्या ना की कुटस्थ किंवा साक्षी कधी म्हणायचं अंतकरण उपाधी असलं तरच. आणि प्रमाता प्रमाण आणि प्रमेय ही सगळी त्रिपुटी जी आहे ती चैतन्याला विशेषण झाली तरच होतं. प्रमाता नाव कधी येतं अंतकरण विशेषण झालं तर, बरोबर. प्रमाण नाव कधी येतं अंतकरणाची वृत्ती विशेषण झाली तर. नंतर प्रमेय नाव कधी येतं घटादी जड पदार्थ विशेषण झालं तर. नंतर प्रमाचैतन्य नाव कधी येतं घटादी आकार झालेली अंतकरण वृत्ती विशेषण झाली तर त्या ठिकाणी प्रमेय आपलं प्रमाचैतन्य असं नाव येतं. हे लक्षात आलं ना. प्रमाता जो संसारी जीव त्याचे अंतकरण विशेषण आहे. प्रमाता कोणाला म्हणतात? प्रमाता किंवा संसारी किंवा जीव हे सगळं एकच आहे. पण त्यावेळेला चैतन्याला विशेषण कोण होतं? अंतकरण हे त्याचं विशेषण होतं. कारण प्रमात्याच्या स्वरूपात अंतकरणाचा प्रवेश असून घटादी प्रमेय चैतन्याहून वेगळे करून दाखविते म्हणून ते व्यावर्तक आहे. आता ते काय सांगतात? प्रमात्याचं अंतकरण विशेषण आहे असं आम्ही का म्हणतो? विशेषण हे काय असतं? व्यावर्तक असतं, बरोबर ना. विशेषण हे व्यावर्तक असतं. आता अंतकरण हे काय सांगितलेलं आहे आम्ही? विशेषण. आणि ते कसं आहे? व्यावर्तक. म्हणजे ते इतर पदार्थांपासून वेगळं करतं. घटादी जे जड पदार्थ आहेत ते काय आहेत? व्यावृत्य, बरोबर ना. ते काय आहेत? व्यावृत्य. आणि हे काय आहे? व्यावर्तक. कोण? अंतकरण हे विशेषण आहे व्यावर्तक. आणि ते प्रमेय पदार्थ कोण आहे? जाणण्याचे विषय कोण आहे? घट. त्याच्यापासून ते त्याला वेगळं करून दाखवते की नाही? प्रमेयापासून प्रमाता हा वेगळा आहे, बरोबर आहे ना. की कोण करून दाखवतं? अंतकरण नावाचं विशेषण असेल तर. कारण प्रमात्याच्या स्वरूपात अंतकरणाचा प्रवेश असून. पुन्हा विशेषणाचं लक्षण करताना किंवा विशेषणाचं स्वरूप सांगताना त्यांनी सांगितलं की विशेषणाचा विशेषामध्ये काय असतो? प्रवेश असतो. म्हणजे विशेषण आपल्या धर्मासह वर्तमान त्या विशेषाचं ज्ञान करून देतं. म्हणून अंतकरण ज्या वेळेला विशेषण झालं ते काय करेल? आपल्या धर्मासह वर्तमान त्या चैतन्याचं ज्ञान करून देतं. आणि व्यावर्तक आहे. पण व्यावर्तक कसं आहे? घटादी जड पदार्थांपासून त्याला वेगळं करणारं आहे. ते व्यावर्त्य आहे. कोण? घटादी जड पदार्थ म्हणजे प्रमेय पदार्थ आहे की नाही. जड असणारे प्रमेय पदार्थ त्याच्यापासून हे अंतकरण विशेषण, बरोबर आहे ना, हे काय करतं? प्रमात्याला वेगळं करतं. कारण प्रमात्याच्या स्वरूपात अंतकरणाचा प्रवेश असून घटादी प्रमेय चैतन्याहून वेगळे करून दाखवते म्हणून ते व्यावर्तक आहे. ज्याचा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश नसून व्यावर्तक असते ते उपाधी. आणि ज्या देशामध्ये राहतं त्या देशामध्ये राहणाऱ्या पदार्थामध्ये ज्याचा स्वतःचा प्रवेश नसतो, जे स्वतः वेगळं राहतं आणि त्या पदार्थाचं म्हणजे जितक्या देशात स्थित आहे तेवढ्या पदार्थाचं काय करतं? ज्ञान करून देतं. आणि आपण वेगळं राहतं त्याला काय म्हणतात? उपाधी. ज्याचा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश नसून व्यावर्तक असते ते उपाधी. नीला हा घटाहा असं जर आपण जेव्हा म्हणतो तेव्हा नील हे विशेषण आहे. त्याचा घटाच्या ठिकाणी प्रवेश आहे की नाही? आहे. आणि इतर घटापासून वेगळं करून दाखवतं की नाही? आणि आपल्या धर्मासह वर्तमान ज्ञान करून देतं की नाही? नीलत्व या धर्मासह वर्तमान ते त्या घटाचं ज्ञान करून देतं. म्हणून नील हे काय आहे? नील हा काय आहे? नील हा काय आहे? नीला हा घटा हा. काळा घट म्हटल्यानंतर काळा हे काय आहे? का काळा हा उपाधी विषय? हा म्हणले की घाबरायचं नाही, चुकलं बोलणं आहे की नाही. नील हे विशेषण आहे असं म्हणायचं नाही का. आणि घटाकाशा हा असं म्हटलं तर घटाकाशा असं म्हटलं तर घट काय आहे? आकाशाच्या घट हा आकाशाचा उपाधी आहे. आकाशाचे विशेषण आहे? विशेषण नाही, कारण ते वेगळं राहतं. आपल्या स्वतः वेगळं राहतं आणि घटस्थित घटामध्ये असणाऱ्या आकाशाचं काय करून देतं? ज्ञान करतं. आणि आपण वेगळं राहतं. आपले धर्म त्याच्यावर घालवीत नाही का? घालवतं? घालवीत नाही. म्हणून त्याला नाव काय येतं? उपाधी. ज्याचा स्वरूपाच्या ठिकाणी प्रवेश नसून व्यावर्तक असते ती उपाधी. घटाकाशाच्या दृष्टांतात घट आकाशाची उपाधी आहे. म्हणून आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नाही आणि तो महाकाशाहून घटाकाश वेगळे करून दाखवतो.
आता घटाकाशाचा दृष्टांत आहे, त्याच्यामध्ये घट काय करतो, आकाशाला आपल्यापासून वेगळं करून दाखवतो आणि आपण वेगळा राहतो आणि त्या आकाशाचं ज्ञान करून देतो आणि आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नसतो. आपण वेगळे राहून त्या जितक्या आकाशामध्ये तो घट स्थित आहे, बरोबर आहे ना, तेवढ्या देशस्थित आकाशाचं तो ज्ञान करून देतो, आपण वेगळा राहतो. म्हणून घटाकाशाच्या दृष्टांतात घट हा उपाधी आहे आणि नीलो घटहा याच्यामध्ये नील हे विशेषण आहे. त्याचप्रमाणे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आहे. आता या ठिकाणी अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य म्हणजे अंतःकरण उपहित म्हणजे अंतःकरण आहे उपाधी ज्याला, असं साक्षी चैतन्य का अंतःकरणोपहित चैतन्याला साक्षी चैतन्य म्हणतात का? साक्षी चैतन्याची अंतःकरण उपाधी झालेली आहे, उपाधी झालेली आहे, बरोबर ना. कसंही म्हटलं आपल्याला विषय कळला तर कोणत्याही अंगाने बोललं तरी अर्थ लक्षात येतो. म्हणजे ज्या वेळेला अंतःकरणाला आपल्या चैतन्याला अंतःकरण ही उपाधी लागते त्यावेळेला त्याला म्हणतात अंतःकरण उपहित चैतन्य. त्याला दुसरं नाव काय आहे? साक्षी. तिसरं नाव काय आहे? चौथं नाव काय आहे? आत्मा. पाचवे काही नाव आहे का त्याला? प्रत्यगात्मा. सहावं काही नाव आहे का? संवित. आहे की नाही? अशी त्याला अनेक नाव आहे. पंचदशीमध्ये 17 नावं सांगितले, त्याच्यात 17 नावं सांगितले. आणि तो घटाकाशाच्या दृष्टांतात घट आकाशाची उपाधी आहे म्हणून आकाशाच्या स्वरूपात त्याचा प्रवेश नाही आणि तो महाकाशाहून घट वेगळे करून दाखवतो, घटाकाश वेगळे करून दाखवतो. त्याचप्रमाणे अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य आहे. अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य म्हणजे अंतःकरण काय झालेले? साक्षी चैतन्याची उपाधी आणि त्या उपाधीचा उपहितामध्ये प्रवेश असतो का? नसतो. ती वेगळी राहते आणि त्या उपहिताचं ज्ञान करून देते. इथं अंतःकरणोपहित साक्षी चैतन्य असं जेव्हा म्हणतो तेव्हा त्या अंतःकरणाचा साक्षीमध्ये प्रवेश नाही आणि ते साक्षीला वेगळं करून दाखवतं. कारण साक्षीचे स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नसून घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीस निराळे करून दाखवते. आता हे अंतःकरणोपहित चैतन्याला काय म्हणतात? साक्षी चैतन्य. त्याला जेव्हा अंतःकरण उपाधी लागते तेव्हा ते अंतःकरण काय करतं? त्या अंतःकरणाचा त्या साक्षी चैतन्यामध्ये साक्षात प्रवेश नसतो आणि ते व्यावर्तक असतं. व्यावर्तक काय करतं? घटादी जे जड पदार्थ आहेत त्या पदार्थाहून साक्षीला ते वेगळं करून दाखवतं. कोण वेगळं करून दाखवतं? कोणता उपाधी? अंतःकरण हा उपाधी साक्षीमध्ये प्रवेश करीत नाही आणि घटादी प्रमेय पदार्थापासून त्याला वेगळं करून दाखवतो. घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीस निराळे करून दाखवते म्हणून उपाधी आहे. जो अंतःकरण विशिष्ट प्रमाता तोच करता भोगता संसारी जीव आहे. कालच आपण चिंतन केलं की जो अंतःकरण विशिष्ट चैतन्य आहे त्यालाच नाव काय? प्रमाता, जीव किंवा संसारी. थोडक्यात ज्या पुरुषाचं अंतःकरण विशेषण होईल तर तोच काय होईल? जीव किंवा संसारी होईल. आणि जर त्याचा अंतःकरण उपाधी असेल तर तो पुरुष काय होईल? जीवनमुक्त होईल. जीवनमुक्त पुरुष आणि बद्ध पुरुष यांच्यामध्ये फरक काय आहे? ज्ञानी आणि अज्ञानी याच्यामध्ये भेद काय आहे का? काहीच भेद नाही आहे का? त्यांचं खाणं किंवा त्यांचं आयुष्य, आरोग्य याच्यामध्ये ज्ञानी आणि अज्ञानी किंवा त्यांची शरीर यष्टी काय फरक असतो? ज्ञानी अधिक पुष्ट असतो आणि अज्ञानी रोड असतो. असा फरक आहे का त्याच्यामध्ये? आहे की नाही? हा फरक बाह्य आहे का अंतरंग आहे? हा दुसऱ्याला जाणता येतो की नाही? हा स्वसंवेद्य आहे का स्वसंवेद्यच आहे? काल आपण चिंतन केलं, आहे की नाही? हा फक्त ज्याचा त्याला कळतो. मला ज्ञान झालं की नाही हे दुसऱ्याला विचारावं, गुरूंना किंवा शास्त्राला, का आपल्यालाच कळेल? मग शास्त्राचं साह्य होईल का नाही? होईल. हे काही असं शास्त्राचं साह्य होईल पण ज्ञान झालं की नाही हे कोणाला कळेल? ज्याचं त्याला कळेल. तर त्याचा निकष कसा विचार करावा आपण? आपल्याला ज्ञान झालं की न झालं? आपलं अंतःकरण उपाधी आहे का आपलं अंतःकरण विशेषण आहे? विशेषण असेल तर काय करावं? उपाधी करायचं आहे का? विशेषण असलं तर त्याला उपाधी करायचं. उपाधी करायचं का खरं विशेषण आहे हा भ्रम घालवायचा? का उपाधी आहेच आहे? मग आहे ते समजायचं का काही करायचं याच्यामध्ये? म्हणजे हा परमार्थ जो आहे वेदांत तत्वज्ञानाला अनुसरण करण्याची जी साधन आहे ही विचाराची साधन आहे. याच्यामध्ये काही करायचं
नाही, आहे की नाही, काहीही करणं नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की स्वामी महाराज सांगायचे आत्मज्ञान होण्यासाठी किती श्रम आहेत, तर फुलकुस करायला जेवढा श्रम आहेत एवढे सुद्धा श्रम नाही. कारण हा काय समजूत, स्वामी महाराज सांगायचे परमार्थ म्हणजे समजुतीचा परमार्थ आहे, धांगड धिंगा नाही त्याच्यामध्ये. दुसरं नाहीतर सारखं पायाला भोवऱ्या बांधल्यासारखं हे कर ते कर असं करणं हे काही याच्यामध्ये अपेक्षित नाही. याच्यामध्ये अपेक्षित काय, विचारात जायते बोधा, विचाराने बोध होतो, विचाराने या ठिकाणी आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाचं ओळख होते, म्हणजे विचार करणं आहे की नाही. सदा विचारयेत तस्मात जगत जीव परात्मनः, मनुष्याने नित्य निरंतर चिंतन करायचं. काय हे जगत काय आहे, जीव म्हणजे हा प्रमाता काय आहे की नाही, संसार धर्म याला कशामुळे आले, जन्म मरण कशामुळे प्राप्त झाले. सदा विचारयेत तस्मात, म्हणून माणसाने नित्य विचार करावा. सदा म्हणजे कधी, आसुप्तेर अमृते कालम नयेत वेदांत चिंतया, आसुप्ते हे झोपी जाईपर्यंत, कधीपासून, जाग झाल्यापासून झोपी जाईपर्यंत, अमृते हे आणि मरेपर्यंत, कळायला लागल्यापासून तर मरेपर्यंत, कालम नयेत कालक्रमणा करावी. कशी, वेदांत चिंतया, वेदांताचं चिंतन. काही लोक म्हणतात हा मनुष्य फार चिंतनशील आहे. चिंतनशील म्हणजे चिंतन हे याचा स्वभाव होतो. का तर कायम कपाळाला हात आणि दोन्ही गुडघ्यामध्ये डोकं अडकवलेलं असतं, फार चिंतन. चिंतनशील आहे का चिंताशील आहे, हा चिंताशील आहे की नाही. उलट ती चिंता त्याला सोडित नाही. त्या सुभाषितकाराने दिले, आठवतं का कोणाला, त्यांनी दिले की चिंता जी आहे तर चिंता जी आहे तर चिता जी आहे ती सजीवम दहते चिता, सजीव हा नाही चिंता, हा निर्जीवम दहते चिता, निर्जीव मनुष्याला चिता जी आहे ती जाळते, निर्जीव मनुष्याला आहे की नाही. परंतु सजीवम दहते चिंता, चिंता ही जिवंत जाळणारी. त्या अशा प्रकारचं चिंतन काहीच उपयोगाचं नाही. किंवा काही लोक म्हणतात तो फार विचार करतो, दुसऱ्या कोणत्या इतिहासाचा, भूगोलाचा, गणिताचा जर सारखा विचार, ते शास्त्रज्ञच आहे ना, त्यांना जेवणाचं सुद्धा भान राहत नाही. आता जे संशोधक आहे त्यांचे 2-2 दिवस त्या प्रयोगशाळेत डबे तसेच पडतात, झोप पण नाही, आपण किती तास उभा आहे हे माहीत नाही. आणि मोठे जगताच्या व्यावहारिक कल्याणाला कारण होणारे असे संशोधन ते करतात. ते चिंतन करत नाही का, करतात. परंतु त्याला ते चिंतन या ठिकाणी अपेक्षित नाही. चिंतन कशाचं केलं पाहिजे, वेदांत वाक्येषु सदारमंतो भिक्षान्न मात्रेन च तुष्टिमंतः अशोकवंतः करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. वेदांत वाक्य, उपनिषदाची जी वचनं आहेत किंवा उपनिषदाच्या अनुसरणारी जी संतांची वचनं आहेत त्याच्यामध्ये सदारमंतः, सदारमंतः म्हणजे आसुप्ते रमृते कालम नयेत वेदांत चिंतया. आणि मग उदरनिर्वाहाची काय व्यवस्था, भिक्षान्न मात्रेन चतुष्टिमंतः, केवळ भिक्षेवर जे अन्न मिळेल. काल दुपारी त्या स्वामीजींनी गोड सांगितलं, आपल्या त्या ब्राह्मण देवतेने एकदम गोड सांगितलं. या त्याचा भिक्षान्न मात्रेन तुष्टिवंतः. आणि आपल्या जीवनामध्ये काही प्रसंग येतात बरे वाईट, त्याचं काय करायचं, तर त्याचा सामना कसा करायचा. अशोकवंतः, त्याच्याविषयी काय करायचं, अशोक करायचा नाही. जे काही प्रारब्ध प्राप्त मिळालं ठीक आहे, आणि जर संयोग झाला तरी ठीक आहे, आणि वियोग झाला तरी ठीक आहे, त्याच्याबद्दल शोक करायचा नाही किंवा हर्ष शोक विवर्जित व्हायचं. हा विशोकवंता. आणि सर्वात महत्वाचा जर असेल तर करुणैकवंता, आणि त्याचं भरपूर चिंतन केले सूर्याचार्यांनी. ह्या 5 श्लोकावर स्वतः पुन्हा वृत्ती लिहिलेली, याच्यावर आपल्याकडे आहे संस्कृताची झेरॉक्स केलेली. तर त्या करुणा या शब्दाचा अर्थ त्यांनी केला, म्हणजे हे असं करणारा मनुष्य जर करुणैकवंतः, जर तो करुणा त्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. एक भाव सांगतो व्यवहारातला की करुणा म्हणजे ज्याला दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ज्याचा अंतःकरण द्रवीभूत होतं, आणि त्याशिवाय त्याला आपल्या मदतीचा काहीतरी हात यथाशक्ती मिळावा, असं ज्याच्या अंतःकरणाची असा असणारा अंतःकरण वृत्ती विशेष त्याला करुणा म्हणतात. जसं लोणी आहे, त्याला थोडी उष्णता लागली की ते पगळतं, तसं दुसऱ्याचं दुःख पाहिलं की ज्याचा अंतःकरण पगळतं त्याला म्हणतात, विद्रावित होतं, त्याला म्हणतात करुणा. ऐके नाही. मग आता इथे ही एवढी लक्षणं सांगितली, आणि याच्यात जर करुणा धारण केले तर जगात किती प्रकारची दुःख आहे, ऐके नाही. आणि ह्या दुःखांनी जर आपलं अंतःकरण द्रवी झालं आणि शिवाय त्यांना सहाय्य झालं पाहिजे, तर आपण वेदांत चिंतन काय करणार. वेदांत चिंतन करायचं का परोपकार आहे सताम विभूतया, का त्यांच्यावर परोपकारच करीत बसायचं. स्वामी महाराज सांगायचे, सहज सांगतो, स्वामी महाराज सांगायचे जर कोणी पाठाला उशीर झाला तर विषय दुसरं कोणी म्हणण्यापेक्षा मलाच उशीर झाला, तर ते म्हणायचे का उशीर झाला,
तर मला कारण सोपं असायचं. मी म्हटलं त्या रस्त्याने पेशंट भेटले, तर ते म्हणे पेशंट भेटले तर मरू दे त्यांना नंतर या म्हणायचं. कारण ते सांगायचे की समजा तुम्ही निघाले आणि एखादा मनुष्य इंद्रायणीच्या तटावर आणि पाण्या वाचून तडफडतोय, जर पाणी दिलं तर तो वाचेल आणि जर पाणी दिलं नाही तर तो मरेल. अशा स्थितीला तुम्ही पाठाला येणार का त्याला पाणी पाजणार? तर स्वामी महाराज म्हणायचे की काय करणार? तर ते काय करायला पाहिजे? तर स्वामी महाराज सांगायचे त्याला मरून द्यायचं तसंच पाठाला यायचं अगोदर. कारण का? तर ते सांगायचे समजा तुम्हाला जर तत्वमसी महावाक्य त्या दिवशी व्यवस्थित कळणार असेल त्या पाठात आणि तुम्ही मुक्त झाले तर तुम्ही हजारो जीवांचा उद्धार केला आहे की नाही. आणि जर ते कळलं समजा तुम्ही राहिले तर पुण्य मिळेल, अदृष्टाने स्वर्गादी लोक वैकुंठादी धामाला तुम्ही जाल आहे की नाही. त्याला नाथ महाराजांनी जसं त्या गाढवाला पाणी पाजलं तर हा दृष्टांत करून तुम्ही असं म्हणाल की त्याच्यावर परोपकार केला पाहिजे. ते म्हणायचे जर, कारण आपल्याला माहित नाही कोणत्या क्षणी एकदाच मनुष्याला अहम ब्रह्मास्मी वृत्ती खरी एकदाच होते की जी अज्ञानाची निवर्तक असते, अज्ञान कार्याचं बाद करणारी अशी वृत्ती कधी होते? एकदाच होते. हे पुस्तक आहे, ज्ञान व्हायला किती आवृत्त्या कराव्या लागल्या आणि एकदा ज्ञान झाल्यावर किती आवृत्त्या कराव्या लागतात? काहीच नाही. योग्य प्रमाणाने हे एकदा ज्ञान झालं, बरोबर ना म्हणणं महाराज? पुन्हा काय आवृत्तीची गरज आहे का त्याच्यामध्ये? आणि हे ज्ञान एकदाच होतं का झालेलं ज्ञान विस्मरण होईल. आता हे पुस्तक आहे, मी जर जो घट पाहायला लागलो तर पुस्तकाचं विस्मरण होईल, पण विपर्य होईल का? पुन्हा जेव्हा अंतःकरणवृत्ती पुस्तकाकडे येईल तेव्हा काय मी हे पुस्तकच आहे. म्हणजे या ठिकाणी विस्मरण होणं विशेष नाही, विस्मरण होण्यात नुकसान नाही. नुकसान कशात आहे? विपर्य होण्यात, आहे की नाही. तर विपर्य कधी होत नाही. आणि हा आपल्याला त्याला काय म्हणतो, संशय आणि विपर्य रहित अहम ब्रह्मास्मी असं ज्ञान होण्याचा कोणता क्षण आहे आपल्याला माहित नाही. आणि तो क्षण कुठे येत असतो? श्रवणातच येत असतो. म्हणून श्रवणाला कधीही आळस करू नये. समर्थांनी दासबोधामध्ये सांगितलं काही जरी प्रसंग आला तरी श्रवणामध्ये आळस करू नये. आपलं चिंतन हे चाललं होतं करुणैकवंतः. तर याच्या ठिकाणी करुणा कोणती? तर त्या करुणाचं असं तुकाराम महाराजांनी केलेली व्याख्या त्यांनी केलेली सुरेश्वराचार्यांनी. काय? न वजावा वेळ वाया, न दवडावा वेळ वाया, मुख्य दया हे देवा, असं तुकाराम महाराजांनी म्हटलं. आपला वेळ वायाला न घालवणं ही सर्वात मोठी दया आहे. आणि वेळ वायाला घालवणं आणि आत्म्यापासून विन्मुख होणं हा खरा आत्मघात आहे. एक आपल्या उपनिषदामध्ये गेले एकेच आत्महनो जनाहा. जे लोक आत्मघातकी आहेत म्हणजे ज्यांनी आत्मज्ञान करून घेतलं नाही, हे केलं तुम्ही त्या माणसाला पाणी पाजलं तर थोडंसं पुण्य होईल तुम्हाला, तुम्ही वैकुंठादी लोकात जाणार. पण तुम्ही आत्मज्ञान करून न घेतलं तर काय होईल? तुम्ही आत्मघात केला. आणि आत्मघात केलेल्या लोकांना वेदांत सांगतो काय फल होतो? आसुर्या नामते लोका काय अंधेन तमसावृतः तांस्ते प्रेत्याभिगच्छन्ति एकेच आत्महनो जनाः. ते सांगतात असे लोक प्रेत्य मेल्यानंतर कुठे जातात? आसुर्य अशा घोर अशा प्रकारच्या अंधतम नरकामध्ये जातात. कारण त्यांनी सर्वात मोठी हत्या कोणती? आत्महत्या. आणि त्या आत्महत्येचं त्यांनी पदोपदी मी ब्रह्म आहे असं न म्हणणारे लोक पदोपदी आत्मघात करतात आणि ते फळ आपल्याला प्राप्त होईल. आपलं चिंतन काय चाललं होतं? करुणैकवंतः. करुणा म्हणजे आपल्या आत्म्यावर करुणा करणं. म्हणजे माझा आत्मा मला तळहाताच्या आवळ्यासारखा प्रत्यक्ष कधी होईल, त्याचं मला दृढ अपरोक्ष ज्ञान होऊन मी जीवनमुक्तीला कधी प्राप्त होईल, अशा प्रकारच्या अंतःकरणात असणारी नित्य तळमळ कैमी उद्धार पावेन ही खरी करुणा आहे. म्हणजे आत्मकेंद्रित होऊन आपल्या स्वरूपाचा ओळख करून घेण्यासाठी असणारी अंतःकरणातली जी तीव्र उत्कट अशा प्रकारची अभिलाषा ती खरी आहे करुणा. कारण इथं हे वेदांत स्तोत्र आहे. याला काय म्हणतात? कोणतं पंचक म्हणतात त्याला? कौपिन पंचक. असा जो मनुष्य आहे करुणैकवंतः. आणि दुसरी गोष्ट आहे त्याने सर्व संग परित्याग केला, भिक्षान्न मात्रेन चतुष्टिमंतः. असं म्हणून तो पुरुष काय दुसऱ्याला मदत करणार आहे? फार काय मदत करण्याचं सामर्थ्य आहे? त्यांनी तर असं लिहिलं भागवतामध्ये नाथ महाराजांनी की आपली मधुकरी आपण एकट्याने खावी, दुसऱ्यांना सुद्धा. म्हणजे मधुकरीवाल्यावर असं हे नाही की आपण एकटं कसं खावं त्या इतरांना देऊन. त्यांनी संन्याशांनी
एकट्याने आपापली मधुकरी खाऊन मोकळं व्हावं. त्यासाठी फार मोठा समुदाय पाहिजे किंवा परोपकारासाठी. ते उपमन्यूचा दृष्टांत माहिती आहे, एक संपली तर दुसरी मधुकरी आणली, दुसरी संपली तर तिसरी आणली, असं सुद्धा करायची गरज नाही. कारण तो त्याच्या आत्मचिंतनासाठी त्याला हे निर्बंध शास्त्राने ठेवलेले नाहीत. म्हणून करुणा या शब्दाचा अर्थ आपला वेळ वाया न घालवता आत्माभिमुख होऊन आत्मचिंतन करणं ही खरी करुणा आहे असं सांगितलं. करुणैकवंतः आणि शिवाय काय कौपीनवंतः, तो कौपीन धारण केलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय, नको चिंता करू वस्त्राया पोटाची, माऊली आमुची पांडुरंग, असा जो राहणार आहे तो कौपीनवान पुरुष आहे. किंवा त्या तुकाराम महाराजांनी लिहिले ना काय, ज्या गल्लीमध्ये असणाऱ्या चिंध्या, त्या चिंध्याची वस्त्र शिवून गुंडाळून आणि काय खाऊनिया पाला, ओरबडोनिया पाला, पाऊनिया झाडे ओरबडोनिया पाला, खाऊनी विठ्ठला आळवावे. किंवा वेचोनिया चिंधा, भरोनिया धागा आणि घालोनी विठ्ठला आळवावे, अशा प्रकारचं सांगितलेले. असा जो पुरुष आहे हा पुरुष खरा कौपीनवंत, हा खलू भाग्यवंत. जगामध्ये शंकराचार्य सांगतात तो खरा भाग्यवान आहे. इतका भाग्यवान आहे की ईश्वर आणि तो दोन्ही सारखेच आहे. ईश्वर भाग्यवान आहे कारण ईश्वराच्या ठिकाणी यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे सगळे 6 गुण त्याच्या ठिकाणी, म्हणून तो भगवान आहे की नाही. आणि हा भाग्यवान काही याची कशाचीच पर्वा न करता हे जणू काही आपल्याला प्राप्तच आहे अशी त्याची उपेक्षा करणारा, त्या भाग्याची सुद्धा तुच्छता लेखणारा हा खरा परम भाग्यवान आहे. म्हणून कौपीनवंतः खलु, सगळे ते कौपीन पंचकच पहा. स्वानंद भावे परितुष्टिमंतः, पुढे काय, स्वशांत सर्वेंद्रिय वृत्तिमंतः, विशोकमंत करणे चरंतः, कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. पुढचं आठवतं का? सगळे 5 श्लोक अशाच प्रकारचे आहेत. याच्यामध्ये वेदांत पंचक आणि कौपीन पंचक म्हणून आचार्यांची जी 2 सूत्र आहे, क्षुद व्याधिश्च चिकित्सताम भिक्षौषधम भुज्यताम. जसं औषध हे रोग निवारणापुरतं काढतो ना, तसं त्यांनी सांगितले आपली भिक्षा किंवा मधुकरी एक आहे भिक्षौषधम, औषध म्हणून. रोग निवारण, भूक ही काय आहे, रोग आपल्याला वेदना देते भूक लागल्यावर, म्हणून त्याचं निवारण होण्यासाठी करायचं. तो कोणता पदार्थ आहे, तो कोणत्या रसात आहे, आम्ल, कटू, तिक्त, कषाय, मधुर, आम्ल, याचा विचार करायचा नाही. क्षुद व्याधिश्च चिकित्सताम, आणि क्षुद ही व्याधी आहे आणि तिची चिकित्सा करायची ना, तिला ट्रीटमेंट करायची. कोणती करायची? भिक्षौषधम भुज्यताम. पुढे काय, स्वाद्वंदन न तू याच्यताम, आणि आपल्याला स्वादू अन्न म्हणजे आज कुठं पंगत आहे, कोणत्या, त्याच्यात आपण विचारतो कोणता बेत आहे, हे आपल्याला योग्यच नाही. स्वाद्वंदन न तू याच्यताम, विधिवशात प्राप्तेन संतुष्टता. विधिवश म्हणजे प्रारब्धवश जे आपल्याला प्राप्त झाले त्यानेच आपली संतुष्टी असावी. काय पुन्हा त्यांनी लिहिलं की वेदाचं नित्य अध्ययन करावं. काय सुरुवात, वेदो नित्यम अधीयताम तदुदितम कर्मस्वनुष्ठीयताम तेने शस्य विधीयताम अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यताम पापौघः परिधूयताम भो सुखे दोषोनुसंधीयताम आत्मेच्छा व्यवशीयताम निजगृहात तूर्णम विनिर्गम्यताम. अशा प्रकारचं क्षुद्व्याधिश्च चिकित्सताम भिक्षौषधम भुज्यताम. पुढं काय आठवत नाही. अशा प्रकारचं त्यांनी एक जीवनशैली जी आहे तर वेदांताच्या चिंतन करणाऱ्या साधकासाठी सांगितलेली आहे. तर अशा प्रकारचं हे जे काय कशासाठी सांगितलं होतं तर करुणैकवंतः कौपीनवंतः खलु भाग्यवंतः. आता आपलं हेच होत नाही, तर आपलं ठरलं होतं नाही का काही आचार्यांच्या स्तोत्राचं अनुवाद पाहायचं, पण आता आपल्याला हेच होत नाही. तर आता हेच पाहायचं. साक्षीचे स्वरूपात अंतःकरणाचा प्रवेश नसून घटादी प्रमेय चैतन्याहून साक्षीस निराळे करून दाखविते म्हणून उपाधी आहे. जो हे चाललं होतं, जो अंतःकरण विशिष्ट प्रमाता तोच करता भोगता संसारी जीव आहे. थोडक्यात आपला अंतःकरण जर विशेषण झाला असेल है की नाही, अंतःकरण जर विशेषण असेल तर आपण आपल्या ठिकाणी जीवभाव आहे. अंतःकरण उपाधी झाला असेल तर आपल्या ठिकाणी काय आहे, जीवनमुक्त, जीवनमुक्ताचा भाव आहे. म्हणजे आपण जीवनमुक्त आहोत है की नाही. आणि आपल्या ठिकाणी जर माझ्या सहित हे सर्व चैतन्य आहे की नाही, सर्वम यद अयम आत्मा, या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आपला जर व्यापक
स्वरूपाने आपण सर्वत्र परमात्म्याचं दर्शन करत असो तर आपल्याला नाव कोणतं येईल? आता मी सांगून पण गेलो संत. म्हणजे आपण जर अंतकरण विशेषण केलं तर जंत आहे की नाही, म्हणजे जीव म्हणजे काय जीव आहे की नाही, बरोबर आहे ना. आणि हे सगळा हिशेब जर जाणला आपण कशाला जीव म्हणायचं कशाला जीवनमुक्त म्हणायचं हा हिशेब कळला तर आपण पंत आहे की नाही. जर काहीच जाणलं नाही तर जंत जड आहे की नाही, आणि जाणलं तर काय हे पंत आहे की नाही. आणि जर आपण अंतकरणाला उपाधी केलं तर आपण काय हे मुक्त आहे की नाही, जीवन मुक्त. आणि जर आपण या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, तर आपण सर्वत्र चैतन्य आहे याची अनुभूती घेतली तर आपण कोण आहे? संत आहे. तेव्हा आपण जंत किंवा म्हणजे जीवजंत किंवा जीवनमुक्त किंवा संत आहे की नाही. तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज हे काय संत आहे. त्यांनी आपल्या सर्व ठिकाणी परमात्मा भाव केल्यामुळं जे कोण सर्व काय आहे सर्व माझा आत्मरूप आहे. मग मला ज्यांनी दुःख होतं ते दुसऱ्यांना होऊ नये, मग ज्याने मला आनंद होतो तेच सर्वांना आनंदाचा मार्ग मिळावा म्हणून त्यांनी काय केलं? शोधून या आले हित, शोधून या आले संत, हिताहित जगाचे. जगाचं हित काय आहे आणि अहित कशात आहे याचा शोध घेतला आणि ते सर्वांना सांगितला म्हणून ते काय आहेत? संत. निश्चलदासजी कोण आहेत? संत आहेत आहे की नाही, जीवनमुक्त संत आहेत, तत्वज्ञ संत. म्हणजे संतांना विशेषण कोणतं दिले? तत्वज्ञ. म्हणजे संत तत्वज्ञ असतो तो संत असतोच असं नाही, पण संत असतो तो मात्र तत्वज्ञ असतोच. मग तुम्हाला आम्हाला संत व्हायचे, तत्वज्ञानाची आवश्यकता आहे का? का तत्वज्ञानाशिवाय संतत्व येतच नाही? म्हणून आपण संत व्हायचं. तरी लोक काय म्हणतात, हे तत्वज्ञान वेगळं आणि संतांचं वाङ्मय वेगळं. उलट तत्वज्ञानाशिवाय संतांचं वाङ्मयाला पुष्टीच नाही, त्याला संतत्वच येत नाही आहे की नाही. त्या संतांना संत तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता त्या संतांचं विशेषण कोण आहे? तत्वज्ञ असं त्याचं विशेषण आहे. म्हणून हे तत्वज्ञान हे झालंच पाहिजे. संत नाही झालं तरी निदान काय झालं पाहिजे? मुक्त मात्र झालंच पाहिजे, नाही तर जन्म मनन परंपरा चुकणार नाही. आता प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मतभेद आता सांगतात. हे जे प्रमातृ चैतन्य म्हणजे प्रमाता आहे की नाही, प्रमाता जीव किंवा संसारी याविषयी दोन वेदांतामध्ये मतप्रवाह आहे. म्हणजे याचं लक्षण करताना काही जे आहेत ते आहेत अवच्छेदवादी, म्हणजे एक पक्ष आहे ज्यांनी जीवाचं लक्षण करणारा एक पक्ष आहे. जीव किंवा प्रमाता संसारी कोणाला म्हणावं याचं लक्षण करताना एक वेदांतामधला पक्ष आहे त्याला म्हणतात अवच्छेदवाद, आणि एक पक्ष आहे त्याला म्हणतात आभासवाद. तर प्रमातृ चैतन्याविषयी अवच्छेदवादी व आभासवादी यांचा मतभेद. व्यापक चैतन्यास फक्त अंतकरण अवच्छेदक मानून त्यास जीव म्हणावे असे ज्याचे मत आहे त्यास अवच्छेदवादी असे म्हणतात. आणि फक्त अंतकरण उपाधी अगर विशेषण न मानता आभासयुक्त अंतकरण उपाधी व विशेषण मानावे असे ज्याचे मत आहे त्यास आभासवादी म्हणतात. म्हणजे दोघंही काय आहे? वेदांतीच आहे. त्यामुळे दोघंही उपाधी आणि विशेषण मानतातच. फक्त याच्यामध्ये भेद काय आहे? ज्या वेळेला जीवाची प्रमात्याची व्याख्या करतात, नेमका जीव म्हणावं कोणाला? तर ते म्हणतात ज्या वेळेला या व्यापक चैतन्याला अंतकरण किंवा आपलं अंतकरण किंवा बुद्धी त्याला म्हणा, फक्त अंतकरण एवढीच उपाधी लागते किंवा अंतकरण एवढंच विशेषण होतं, त्यावेळेला त्या चैतन्याला संसारी किंवा जीव म्हणावं असं जे मत आहे ते आहे अवच्छेदवाद्याचं. अवच्छेदवाद्यामध्ये उपाधी काय म्हणतात? फक्त अंतकरण उपाधी मानतात. आता आभासवादी जे आहेत तर ते आभासवादी म्हणतात केवळ अंतकरण उपाधी किंवा अंतकरण विशेषण मानून तुम्ही जीवाची व्याख्या करू नका. ज्या ठिकाणी अंतकरण केवळ नाही तर साभास अंतकरण, म्हणजे ते अंतकरण आणि त्या अंतकरण अधिष्ठान चैतन्य, म्हणजे ज्या अंतकरण अधिष्ठान चैतन्यावर अंतकरण काय आहे? अध्यस्त आहे, कल्पित आहे. आणि त्या कल्पित अंतकरणामध्ये त्या कल्पित अंतकरण उपहित अधिष्ठान चैतन्याचं किंवा साक्षी चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, म्हणजे थोडक्यात काय? साभास अंतकरण. साभास अंतकरण याचा अर्थ काय? आभासा सहित असणारं अंतकरण हे ज्याचं उपाधी
किंवा विशेषण झालं, त्या चैतन्याला जीव, प्रमाता किंवा संसारी म्हणावं असं त्या लोकांचं मत आहे. बरोबर ना. अवच्छेदवादी फक्त अंतःकरणाला उपाधी मानतात आणि आभासवादी आभासासहित अंतःकरणाला उपाधी किंवा विशेषण मानतात. एवढाच अवच्छेदवाद आणि आभासवादामध्ये भेद आहे. खरं जर पाहिलं तर त्यांनी लिहिलं की यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येगात्मनी. माणसाला मग आता अवच्छेदवादाचा स्वीकार करून वेदांताचं चिंतन करावं का आभासवादाचा स्वीकार करावा असं आहे की नाही. दोन तर वेगवेगळे पक्ष आहे. तर याच्याविषयी वेदांताचा आग्रह नाही. तुमच्या बुद्धीला अवच्छेदवाद पटला तरी चालेल, तुमच्या बुद्धीला आभासवाद पटला तरी चालेल. जर अवच्छेदवाद जरी स्वीकारला तरी तुम्ही काय म्हणता, अंतःकरण उपाधी किंवा अंतःकरण विशेषण. मग याचा अर्थ तुम्हाला मुक्त होण्यासाठी अंतःकरण काय ठरावं लागेल, उपाधीच ठरावं लागेल. बरं, आता तुम्ही आभासवादी ते काय म्हणतात, आभासासहित अंतःकरण उपाधी किंवा विशेषण माना. म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा आभासवादाप्रमाणे आभासासहित अंतःकरण विशेषण असलं तर तो जीवच होणार आहे की नाही. आणि जेव्हा त्याला मुक्त व्हायचं तेव्हा आभासासहित अंतःकरण जे तर त्याला काय करावं लागेल, उपाधीच करावं लागेल. म्हणजे काही केलं तरी तुम्हाला ज्ञान कसं करून कोणाचं घ्यायचे, चैतन्याचं. मग चैतन्याचं ज्ञान करून घेण्यासाठी अंतःकरण उपाधी केला तरच चैतन्याचं ज्ञान होईल आहे की नाही. आणि साभास अंतःकरणही उपाधी केला तरच चैतन्याचं ज्ञान होईल. मग आमचं म्हणणं काय आहे, म्हणजे वेदांताला अभिप्रेत काय आहे, तर यया यया भवेत पुंसाम प्रवृत्ती आपले यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येगात्मनी. जेणेकरून तुम्हाला प्रत्येगात्म्याचं म्हणजे साक्षीचं ज्ञान व्हावं. आज कोणत्याही प्रकारची व्युत्पत्ती सा सैव प्रक्रिया साध्वी, ती प्रक्रिया तुम्हाला काय आहे, साध्वी म्हणजे चांगली आहे असा निर्णय कोणी केला, इथे आचार्य भाषिता. अशा प्रकारचा आचार्यांनीच त्या ठिकाणी भाग किंवा त्याला काय म्हणतो आपण निर्णय करून ठेवलेला आहे. म्हणून आपला आग्रह नाही. आता हा जो ग्रंथ आहे मात्र कोणता, विचारसागर, किंवा आपल्याला 3ऱ्या-4थ्या वर्षामध्ये जो वारंवार चिंतनाला येतो तो म्हणजे पंचदशी. ह्या दोन ग्रंथामध्ये साधारणतः मंद मुमुक्षूच्या दृष्टीनं कोणती आभासवादाची प्रक्रिया या ठिकाणी सांगितलेली आहे. तर आभासवाद हा जरा जवळचा पडतो. त्याच्यापेक्षा बुद्धी जर मनुष्याची तीव्र किंवा तीक्ष्ण असली, सूक्ष्म असली तर त्याला अवच्छेदवादानेही बोध होऊ शकतो. तेव्हा ह्या प्रक्रियेचा सा सैव प्रक्रिया साध्वी, तीच प्रक्रिया त्याच्यासाठी साध्वी नाम सम्यक किंवा चांगली आहे. कोणती प्रक्रिया, इथे आचार्य भाषितम, आचार्यांनी सांगितलेली की कोणती, यया यया भवेत पुंसाम व्युत्पत्ती प्रत्येगात्मनी. जेणेकरून त्याला काही कर पण आम्हाला काय आहे, प्रत्येगात्मा, मी प्रत्येगात्मा आहे अशा प्रकारचा बोध करून देणारी ती प्रक्रिया चांगलीच आहे असं ते म्हणतात. ठीक आहे ना. व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून, फक्त अंतःकरण अवच्छेदक मानतात म्हणजे अंतःकरण संकोचक किंवा मर्यादा घालणारा किंवा इतराहून निराळा करणारा अवच्छेदक कोण आहे, अंतःकरण. व्यापक चैतन्यास फक्त अंतःकरण अवच्छेदक मानून त्यास जीव म्हणावे. असा अंतःकरण अवच्छेदक ज्याच्यामध्ये आहे, म्हणजे अंतःकरण काय करतो, व्यापक चैतन्याचा तुकडा पाडतं, इतरांपासून त्याला काय करतं, वेगळं करतं. त्याला म्हणतात जीव, संसारी किंवा प्रमाता असं म्हणावं. असे ज्यांचे मत आहे त्यास अवच्छेदवादी म्हणतात. आणि फक्त अंतःकरण उपाधी अगर विशेषण न मानतात. काही लोक काय म्हणतात, केवळ फक्त म्हणजे केवळ अंतःकरणालाच उपाधी किंवा विशेषण न मानता साभास अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे. त्यांचा आग्रह आहे की आभास केवळ, कारण काय आपल्याला दिसतं काय, अंतःकरण जड आहे ना, तेव्हा जड अंतःकरण उपाधी जरी झाली तरी ते वेगळं राहून कसं काय ज्ञान करून देईल. त्याच्यामध्ये काहीतरी ज्ञान कोणाच्या धर्म आहे, चैतन्याचं आहे की नाही. आणि तुम्ही केवळ अंतःकरण मानले. त्याच्याऐवजी जर तुम्ही त्या चैतन्याचा आभास अंतःकरणामध्ये मानला तर जे मूळ चैतन्य आहे ते असंग राहील आहे की नाही. आणि त्या बुद्धी अंतःकरण आहे सत्वगुणात्मक आहे की नाही. आणि त्या सत्वगुणात्मक अंतःकरणामध्ये त्या बुद्धीच्या अधिष्ठान चैतन्याचं कुटस्थाचं काय होईल, प्रतिबिंब. आणि ते चैतन्याचं असल्यामुळे त्याच्या ठिकाणी काय होईल, ज्ञानाची आपल्याला जे घटज्ञान पटज्ञान याची संगती सांगता येईल. म्हणून त्यांचा आग्रह काय आहे की तुम्ही अंतःकरणामध्ये आभास माना. आणि साभास अंतःकरण ज्याच्यामध्ये अवच्छेदक आहे की नाही, साभास अंतःकरण ज्याच्यामध्ये अवच्छेदक आहे म्हणजे इतरापासून वेगळं करून दाखवणार आहे, त्याला तुम्ही म्हणा प्रमाता, जीव, संसारी असं म्हणा, असं त्यांचं म्हणणं आहे. फक्त अंतःकरण उपाधी अगर विशेषण न मानता आभासयुक्त अंतःकरण उपाधी व विशेषण मानावे असे ज्याचे मत त्यास आभासवादी म्हणतात. आता दोहोत फरक एवढाच की दोहोत म्हणजे अवच्छेदवाद आणि आभासवाद.
त्या दोघांच्या मध्ये काय भेद आहे? भेद इतकाच आहे की अवच्छेदवादी चैतन्यास फक्त अंतकरण उपाधी व विशेषण मानतात आणि आभासवादी त्या अंतकरणात आभास जास्त मानतात. पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे आणि तोच संसारी आहे. आता दोघांमध्ये फरक आहे. जे अवच्छेदवादी आहे ते कशाला उपाधी मानतात? फक्त अंतकरणालाच उपाधी किंवा विशेषण मानतात. आणि अवच्छेदवादी आपले आभासवादी काय करतात? त्या अंतकरणात आभास फक्त जास्त मानतात. पण दोघांमध्ये जीवाचं लक्षण करताना आभासासहित अंतकरण विशेषण किंवा उपाधी मानतात आणि अवच्छेदवादामध्ये फक्त अंतकरण विशेषण किंवा उपाधी मानतात. पण प्रमात्याची व्याख्या करत असताना अंतकरण हे विशेषण झालं तरच जीवत्व येतं आणि आभासवादामध्ये साभास अंतकरण विशेषण झालं तरच जीवत्व येतं. असं दोघांमध्ये काय आहे? साम्य पण आहे की नाही? दोघांमध्ये साम्य पण आहे. जीवत्वाची व्याख्या करताना दोघे साभास अंतकरण असो किंवा केवळ अंतकरण असो हे विशेषण झाल्याशिवाय त्या व्यापक चैतन्याला प्रमाता जीव किंवा संसारी हे नाव प्राप्तच होत नाही. हे दोघांचे काय आहे? ठाम निर्धारपूर्वक मत आहे किंवा प्रतिपादन आहे. दोहोत फरक एवढाच की अवच्छेदवादी चैतन्यास फक्त अंतकरण उपाधी व विशेषण मानतात आणि आभासवादी त्या अंतकरणात आभास जास्त मानतात. पण दोन्ही मतात विशेषणासहित चैतन्य जीव आहे. जीव म्हटलं की विशेषण असलं पाहिजे. मग ते साभास अंतकरण असो नाहीतर केवळ अंतकरण असो, विशेषणासहित जे काही चैतन्य असेल त्या चैतन्याला जीव अशी संज्ञा येते आणि तोच संसारी आहे. आणि जो जीव आहे तोच काय आहे? संसारी, म्हणजे संसरणशील, जन्ममरण धर्मवान, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे चैनम इह संसारे. विशेष जो चैतन्यांश त्याच्या ठिकाणी जन्ममरणादी संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही. आणि खरं विशेषणासहित असणारा जीव तोच संसारी. ते मूळ चैतन्य कुटस्थ किंवा साक्षी किंवा द्रष्टा आत्मा हे जे आहे तर याच्या ठिकाणी संसार धर्मांचा संबंध आहे का? याच्या ठिकाणी जन्म मरण या कोणत्याही प्रकारचा संसार धर्म कुटस्थाच्या ठिकाणी नाही. मग मग आहे कोणाच्या ठिकाणी? कुटस्थाच्या ठिकाणी नाही, मग त्याच्या विशेषणाच्या ठिकाणी आहे किंवा विशेषण केल्यामुळं विशिष्टाच्या ठिकाणी आहे. केवळ चैतन्याच्या ठिकाणी संसार धर्म नाही. विशिष्ट चैतन्य जेव्हा होतं तेव्हा त्याच्या ठिकाणी संसार धर्म लागू होतात, आहे की नाही? मग जर या ठिकाणी अंतकरणाला विशेषण केलं का लगेच संसार आपल्या ठिकाणी मानगुटीवर बसला आणि अंतकरणाला उपाधी केलं की संसारापासून मुक्त झालं. म्हणून आपलं अंतकरण काय करायचा? उपाधी करायचा. असंच झालं ना. उपाधी करायचं का उपाधी आहे हे समजून घ्यायचं, का विशेषण नाही हे समजून घ्यायचं, का दोन्ही समजून घ्यायचे? दोन्ही. विशेषण अंतकरण होऊ शकत नाही. येत आत्मा तो आत्मयाच्या ठाई देखीजे देईचा धर्मो देई आयशे देखणे ते पाही आन हाती, माऊलीने सांगितलं. आता विशिष्ट वाचू ना. दोन्ही विशेष जो जीव, विशेष जो चैतन्यांश त्याच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही. जन्म मरण धर्म कोणाला आहे? काय? न बंधहा न मोक्षहा, न जन्म न मृत्यू, न सुखम न दुःखम, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी तर काय आहे? नित्य ज्ञानरूप आनंद स्वरूप आत्मा आहे. आता ही गोष्ट आभासवादाला मान्य आहे का अवच्छेदवादाला मान्य आहे का दोघांनाही मान्य आहे? दोघांनाही मान्य आहे. मग आपला आग्रह असावा का अवच्छेदवादाकडे का आभासवादाकडे? आपला कल असावा का कोणाला एखाद्याला श्रेष्ठ कनिष्ठ ठरवावं का? ठरवण्याचं कारण नाही. पण नाही म्हणे अवच्छेदवाद जो जास्त बुद्धिमान असतो त्याला समजतो, म्हणून आपण काय करावं? हे मंद मुमुक्षूसाठी आहे. आम्ही अवच्छेदवादाच्या द्वारा चिंतन करतो. अवच्छेदवादही समजत नाही आणि आभासवादाची काय केली? उपेक्षा केली. म्हणून त्यामुळे त्याला पदरात पडणार नाही. म्हणून आपण सध्या काय करायचं? अवच्छेदवादाऐवजी अगोदर आभासवादच समजून घ्यायचा, कारण या ग्रंथामध्ये त्या आभासवादाला अनुसरून चिंतन केलेलं आहे. विशेष जो चैतन्यांश त्याच्या ठिकाणी जन्म मरणादी संसार धर्माचा यत्किंचितही संबंध नाही. ही गोष्ट दोन्ही पक्षासही मान्य आहे. दोन्ही पक्ष म्हणजे कोणते? अवच्छेदवाद आणि आभासवाद. चैतन्याला जन्म मरणादी संसार धर्म नाही हेही मान्य आहे. आणि जीवाची व्याख्या करताना आभासासहित अंतकरण
किंवा केवळ अंतःकरण हे विशेषण झाल्याशिवाय जीवाला आपल्या चैतन्याला जीवभाव प्राप्त होतच नाही. हा दोघांचं काय आहे, साम्य या ठिकाणी आहे. तेव्हा याच्यामध्ये कोणत्याही एकाचा अभिनिवेश किंवा त्याच्याविषयी जास्त अभिमान धारण करण्याचं काहीही कारण नाही. आता विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या विशेषणाच्या व विशेष्याच्या धर्माचा व्यवहार भेद हे जे चिंतन आहे उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज.